तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 7. आज आम्ही वापस घरी जाणार आहोत. आज लास्ट डे आमचा कॅम्पवरती, NS कॅम्पवरती. तर आज खूप मजा येणार आहे. लास्ट दिवस आहे म्हटल्यावर खूप दिवसाची आठवणी, म्हटलं सर्वांसोबत खूप मस्त राहिलो आम्ही. आता लास्ट दिवस आहे तर चांगलं म्हणजे घरी जायची इच्छा तर होत आहे, पण इथं थांबायची पण इच्छा होत आहे. पण आता दाखवू आपण, आता मत घेऊया सर्वांचे की कोणाला कसं वाटते कसं नाही वाटत. काय रे भाऊ, कसं वाटतं तुम्हाला? घरी जावं वाटलं काय थांबा वाटलं? आज आम्हाला चांगलं वाटतंय. आज दुसरं काम करण्यासाठी जावं लागेल. तिथे बोर होण्यापेक्षा ना आम्ही ना भांडे घासू वाटलं तर, पण तिथे बसणं जमणारच नाही आम्हाला. आज खूप काही बोलायसारखं सगळ्यांकडे. आज आमचे ओंकार भाऊ स्पीच देणार आहेत. आज आमच्या भाऊनीला गोड चहा केला नाही का, त्याच्यामुळे आम्हाला फेकून द्यायची पाळी आली. तिच्या खायच्या एवढी शुगर कोणी. आम्हाला हेच कळत नव्हतं, चहात साखर होती का साखरीत चहा होता काय. बरोबर आहे का नाही भाऊ? कोण कोणाचं मत काय काय सांगून द्या. बरोबर आहे भाऊ. 7 दिवस झाले माझ्या हाताचा चहा पिऊ राहिले. आज साखर काही जास्त झाली, सगळे ऐकू राहिले. तरी मी 2 कप चहा पिला काय, 2 कप. फुकट भेटलेली वस्तू तो कधी सोडत नाही, एवढं लक्षात ठेवा. फुकट भेटलेली वस्तू कधी सोडायची नसते. आणि आपण कॅम्पला आलोय म्हणून हे फुकट गोष्ट नाही आहे, सरकार आपल्याला पैसे देत आहेत. तर आता थोडंसं अजून रेडी होऊ, बाकीचे रेडी होत आहेत. तर नंतर आपण तिकडे ग्रामपंचायतीत जाऊ आणि मग तुम्हाला समोरचं दाखवतो. आणि हा ब्लॉग कंटिन्यू होणार, कुठंच कट नाही होणार. आणि प्रॉपर ब्लॉग काढतो मी. माझा काल थोडं बरं वाटत नव्हतं तर व्हिडिओ काढला नाही बरोबर, तर अर्धाच व्हिडिओ काढला. तर तो मला असं वाटतं की याच्यातच कंबाईन करा की नाही करा समजत नाही आहे. तर विचार करेल आणि मग बघेल काय करायचं काय नाही, नाहीतर नाही टाकणार. तर बाकी आता काय राहिलं, फर्स्ट डे टाकलं, सेकंड डे टाकलं, थर्ड डे टाकलं, फोर्थ डे अजून एडिटच झाला नाही, टाईमच नाही भेटला. कधी पण बसलो तर झोप यायची. तर आता इथून सर्व झालं तर मग आपण घरी जाऊ, प्रॉपर एडिट करू एकदम मस्तपणे आणि मग नंतर अपलोड करू. नंतर डे 5चा बघू आपण काय काय होईल काय नाही. डे 5चं आहे वाटते, डे 6चं नाही आहे माझ्याकडे. हां, डे 6चं नाही आहे आणि आज डे 7. तर आता तुम्हाला दाखवतो काय होईल काय नाही आणि प्रॉपर बघा. आता तर मित्रांनो, आता आम्ही रॅली काढत आहोत. रॅलीमध्ये आहो आम्ही सध्या. हे बघा सर्व जात आहेत. प्रेमभाऊ 2 शब्द. हा माझा मित्र, याची आज स्पीच होणार आहे, याची प्रॅक्टिस चालू आहे. चालता आमची रॅली चालू आहे बघा, रॅली चालू आहे आणि ह्या स्पीच रन करत आहे. हे आमची एक सिस्टर आहे, न्यू सिस्टर. हाय का सिस्टर? आणि आता अजून पण लर्निंग चालू आहे. भाषण चांगलं केलं पाहिजे, मस्त वाटलं हे सर्वांना. आता जाऊया. अरे बाबा चालू आहे. तर आता आमचं तिकडे ग्रामपंचायतमध्ये हे होतं, कार्यक्रम होता. पण आता थोडा कारणामुळे तिथं मध्ये कार्यक्रम आहे ग्रामपंचायतीच्या समोर, त्याच्यामुळे आता आम्ही शाळेत आम्ही राहणार आहोत. तिथं आता शिफ्ट करणार आहोत. सामान तिथं आता बाकी झाडझूड वगैरे चालू आहे. हे बघा मॅम, काम वगैरे चालू आहे सर्वांचं. इकडे आमची रूम साफ करून देते तिथे. तर आता आम्ही रूम साफ केलेली आहे. आता तुम्हाला समोरचं दाखवतो आम्ही. तिकडे बाकीचं सामान लावणं चालू आहे. हे बघा अरेंजमेंट चालू आहे सर्व. कुठे आता इथं सर्व अरेंजमेंट वगैरे झाली. तर आता आम्ही इकडे आलो ग्रामपंचायतमध्ये. आणि जे कारण होतं ना ते हे होतं, इथं आता इथे एक मंदिर आहे, तिथं कार्यक्रम आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला तिकडे शिफ्ट करावं लागलं. तर आता तिकडे कार्यक्रम करू आणि मग तिथंच भेटू आपण. सध्या आम्ही थोडं पाणी पितो, तहान लागली खूप जोरात. खुद ही रोते. आणि आता बघूया, चला तुम्हाला आजचा मेनू दाखवतो. आजचा मेनू आपण बघूया काय आहे काय नाही. सर्वांचं बघू कसं आहे कसं नाही. हाय करा.
भाऊ आम्ही पण आहे. आता स्वयंपाक आम्ही बनवणार आहे. ही तर भाजी बनवत आहे. हे आमचे भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन्स 3rd नंबर आल्याबद्दल. गाणे गाणे कॉपीराइट लागते असं म्हणा. हां हां गाणं मला घ्या नाचा. आमचा सिंगर नाही. सिंगर कोण आहे तुमचा? तो अजित अबूचा सुनेगा सुनेगा जिसका दिल लिया दिल दिया. मुलं खूप भारी आहे. सिंगर 2 मिनिटात येईल. बरं मग आपण सिंगर आल्यानंतर बघूया आणि डान्स रेकॉर्ड करूया. सध्याचं फक्त बस इकडे इकडे यायचंच काम आहे आपल्याला. काम करायचं नाही आपल्याला. तर सध्या मी कार्यक्रमाच्या बाहेर आहो. आता कार्यक्रम थोडाच 5 मिनिटात सुरू होणार आहे. आणि जो माझा मित्र होता ओमकार, त्याची आता स्पीच होती ना, तर तो सध्या खूप नर्वस होता आहे. त्याला म्हणतो नर्वस नको पण तरी खूप नर्वस होत आहे तो. भाऊ तू कधी स्पीच दिली का स्कूलमध्ये? कसं वाटते मग स्पीच देताना? चांगलं वाटते. अजून कोणी दिली स्पीच तुमच्यापैकी? सर्वच लागतात गेली. कसं दिसून आलं? बरोबर दिसतं ना. हे बघा स्पीच दिली तू कधी? बोल ना. लाजू राहिला सर्व. हा चालला तो. हा रेल्वे नंबर आहे. तर आता आम्ही सध्या कार्यक्रमात बसलेलो आहोत. आता थोड्याच मिनिटांमध्ये कार्यक्रम पण सुरू होणार आहे. आता सर्व मुलं बसलेले आहेत. आपल्याकडे साईट अवेलेबल आहे. बसलेले फक्त पुढचं किचन कुठल्या अजून कार्यक्रम चालू झाला नाही. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे बघू शकताय. सूर्याला प्रेमेश्वर झोपच येणार नाही माहिती का? तर आता कार्यक्रम करू आणि मग नंतरचं तुम्हाला दाखवतो काय होते काय नाही. भेटूया. सामान्य व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या श्रमसेवक मित्रांनो, आज मी इथे भाषण करायला आलो आहे. घाबरायला नाही, पण दोन्ही थोडं होत आहे. जर मध्ये सायलेन्स आला समजा बॅकग्राऊंडला इफेक्ट देतोय. तर हे 7 दिवस आमच्यासाठी 7 नवीन आमच्या आयुष्यासाठी दिशा दाखवणारे 7 नवीन धड्यासारखे होते. हे 7 दिवस आमच्यासाठी खूप आनंदी आणि चांगले गेले. तर याच्या पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही या कॅम्पमध्ये आलो, NSS कॅम्पमध्ये कॅम्पचे ब्रीद वाक्य नॉट मी बट यू याचा अर्थ आम्हाला समजला. म्हणजे पहिले मी नाही तर आपण याचा अर्थ आम्हाला समजला. आणि याच्यात आपलं जे बॅच आहे या बॅचबद्दल जरा सांगतो. याच्यामध्ये जे 8 रेषा आहे हे आपल्याला 24 तास दाखवतात. हे 24 तास आपल्याला हे दाखवतात की आम्ही या देशासाठी आणि या लोकांसाठी 24 तास उपलब्ध सेवेसाठी उपलब्ध आहे. याच्यामध्ये जो लाल कलर आहे हे आपलं आणि युवकांचं सळसळतं रक्त दाखवतो. रक्ताचं प्रतीक आहे, आपल्या घामाचं प्रतीक आहे. याच्यामध्ये जो निळा कलर आहे हे विश्वासाचे प्रतीक आहे आणि NSSचा एक भाग आहे. या NSS कॅम्पमध्ये आम्ही खूप सारी कामे केली. खूप सारी कामे केली. गाव स्वच्छता, गावाला फेरफटका मारला, गावांना जनजागृतीकरण, वृक्ष लागवड आणि गावाचे खूप सारे निरीक्षण केले. जसे सर म्हणले सफारी केली. आणि एक ब्रीद वाक्य पाणी अडवा पाणी जिरवा, आम्ही याच्यावर एक काम केलं. डोंगराच्या पायथ्याशी आम्ही 20 फूट लांब आणि 1 फूट रुंदी आणि खोलगट असे आम्ही चारी म्हणजे खड्डे खणले जे पाणी अडवण्यासाठी मदत करतील आणि बंधारे देखील बांधले. आणि दुसरं म्हणजे आमच्या डिसिप्लिनमध्ये सकाळी रोज उठणं, एकमेकांसोबत काम करणं, एकमेकांना साथ देणं, एकमेकांशी भांडणं आणि असंच आमच्या शिक्षक आणि शिक्षिका यांनी आम्हाला काम करताना मदत केली आणि कामही करू लागली. फक्त सूचना नाही देत राहिले. तर बोलण्यासाठी तर खूप काही आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद.
आम्ही कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सातपुडा शिकया कॉलेजचे स्वयंसेवक तुमच्या समोर एक नाटक सादर करत आहोत ज्याचे नाव आहे व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती. देशी विदेशी दारू जाऊ द्या लेकर पोर भीक मागू द्या पण दारू बारू तुझे आई कुठे आला पण मेला दारू पिऊन. तुझ्या बापाच्या पैसे पितो का माझ्याच पैसे पितो का तुमच्याच पैशाची पीक आहो पण इथं घरात पीक नाही पैशाचं आहे का काय? पोचून आला फिरायला जाणार की नाही? तर आता मित्रांनो आम्ही जेवण केलेलं आहे. कार्यक्रममधून बाहेर आलो होतो आम्ही. आता जेवण केलं आणि बाहेर आलो आणि आता आमच्या बॉटनीच्या मॅडमला चिंचा पाहिजे होता तर आता चिंचा तोडायला आलो आम्ही. आता हा वरती चढला, आता चिंचा तोडता येतो. आता थोडं आमच्यासाठी पण घेऊया आणि मॅडमसाठी पण घेऊया, मग नंतर घेऊन मग देऊ आणि मग नंतर आता तर सर्व कार्यक्रम आटपलेला आहे. फक्त थोडा गाडी येईल, बस तर आता आमची आली, बस दुसरी गाडी टेम्पो येईल, सामान टाकायचं, लोड करायचं आणि मग कॉलेजवरती आणि मग डायरेक्ट घरी. त्यानंतर काय मग काय होणार नाही होणार पण बघू, टाकू देऊ. आता चिचा आणल्या आम्ही खाली, चिचा तोडल्या. आता जायचं आहे आम्हाला घरी, सर्व पण जाते. अरे बाप तुझ्यासाठी काय काय करावं लागू राहिलं, कधी झाडावर आता जाऊ, कधी पुरीची मार. बाय भाऊ, याद ठेवून तुला. तर आता तेच राहिलं होतं करायचं, बस एवढंच होतं. भावासाठी कधी झाडावर चढतोय, हा कधी डोंगरावर चढतोय, हा. कुठे पण जायला कधी काय काय करावं लागू राहिलं. आता काय तुझे ब्लॉग चाललो बाय बाय. हा आम्ही पण येतात त्याच्यातच. चला बोला आता काहीतरी. कसं वाटतं तुम्हाला? तर आता आपण जाऊया. आता आम्ही तयारी करतो जाण्याची. थोडंसं माल बाय. आता जाऊ, पुढच्या वर्षी परत भेटू बरं, विसरू नको, विसरायचं नाही आहे. सार्थक ब्लॉग आता 10 देऊन ठेव. तर आता खूप सारा प्रेम भेटला आपल्याला मुलांकडून खूप सारा प्रेम भेटला, त्याचा मला पचलं. एकदा तुमच्याकडून घेण्यासाठी आलो. तर आता आम्ही त्या गाडीला बाय बाय केलं आणि आता समोर सामान भरणं चाललं आहे बघा. आम्ही स्वतःच्या बॅगा वगैरे घेऊन आलो. आता स्वतः ते सामान भरतो, सामान जे आहे ते ट्रकात सामान भरतो आणि तुम्हाला ट्रकात सामान भरू आणि दाखवतो तुम्हाला. करा हो आहे. तर फायनली आज तो दिवस आहे ज्या दिवशी आम्ही जाणार आहोत. आज आम्ही जाणार, आज लास्ट डे आहे आणि आमचं सगळं झालं. आता जाऊ आणि तिथं मग दाखवतो तुम्हाला, रस्त्याचा प्रवास पण दाखवतो आला तर उभं लागलं आणि जाऊ. तर आता गाडी निघालेली आहे, आता आम्ही जाऊ. आपलं नेतृत्व आपल्या दिदीने केल्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे रे. अरे त्याची लई इज्जत काढली. तर आता आम्ही आलो, कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमधून घरी गेलो आता आम्ही आणि सर्व सामान वगैरे ठेवलं घरी. आता मित्रांसोबत काळा कट्टा पेरणार. हे शरद भाऊ, ओम्या, शाहिद ना. आता हे पिऊन मग घरी जाऊ, बघू समोरचं काय आहे काय नाही. आणि त्याची दूध देऊन गेलता मला म्हणत आता आम्ही
जात आहो घरी. आता घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि मग ब्लॉग तिथं सेंड करून टाकू आणि मग डायरेक्ट एडिट करू आपण आणि अपलोड करून टाकू ब्लॉग. आणि मग आता कन्सिस्टन्सी एकदम प्रॉपर वाटते प्लस मित्रांच्या आलेल्या 7 आता मला हे पण माहित नाही की आवाज रेकॉर्ड होता नाही होता, पण तुम्ही ऐकून घ्या. आता भावना पोहोचले असते तुमच्याकडे तर